वर्षाखेर 9,42,000 कोटींवरती कर्ज जाणार अशी आता शक्यता वर्तवली जाते। लाडकीसह इतर लोकप्रिय योजनांमुळे कर्जाचा हा बोजा वाढलाय। लोकप्रिय घोषणांमुळे राज्यावरील कर्जाचा बोजा वाढतोय। 24,000 कोटींचं कर्ज घेतल्याचं आता अवघड झालेलं आहे। माधव सावरगावे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेत। माधव, दिवसेंदिवस राज्य सरकारवरचं हे कर्जाचा बोजा जो आहे तो वाढताना दिसतोय, नेमकं याची काय कारणं समोर येत आहेत? निवडणुकीच्या काळामध्ये अनेक लोकांच्या आवडीच्या आणि त्यांना उपयोगी असणाऱ्या योजनांची घोषणा राज्य सरकारने केली होती। आपण उदाहरणादाखल बघितलं तर लाडकी बहीण योजना, आणि त्यासाठी कोट्यवधी रुपयाची गरज पडते। आणि अशा स्थितीमध्ये या वर्षभरामध्ये म्हणजे जानेवारीपासून ते जून पर्यंत म्हणजे हा 6 महिन्याचा काळ जर बघितला त्यावेळेस आपल्यावर कर्जाचा अक्षरशः डोंगर चढलेला आहे। म्हणजे महाराष्ट्र सरकारवर जवळपास 8,55,397 कोटी रुपयावरचं हे कर्ज गेलेलं आहे। आणि हे कर्ज येणाऱ्या वर्षभरामध्ये आणखी उर्वरित 6 महिन्यामध्ये ते 9 लाख कोटीच्या वर जाण्याची भीती व्यक्त केली जाते। आणि त्यामुळं आता नेमकं काय करायचं असा प्रश्न आर्थिक जबाबदारी जी पाहतायत त्या सगळ्यांना पडलेला आहे। कारण जून अखेरीस कर्जाचा आकडा हा 8,55,000च्या पुढे गेलेला आहे। त्याची आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत म्हणजे पहिल्या टप्प्यामध्ये हा जो आहे एप्रिल, मे, जून या 3 महिन्यामध्ये राज्य सरकारने 24,000 कोटीचे कर्ज पण घेतलेले आहे। आणि वर्षाअखेर त्या कर्जाचा आकडा हा 9,32,000वर जाणार आहे। त्यामुळं आता नेमकं काय करायचं आणि ही सगळी जी तूट आहे, आर्थिक तूट, उत्पन्नाचे सोर्स आणि होणारा खर्च, या सगळ्या भिदा स्थितीमध्ये महाराष्ट्र अडकलेला आहे। आणि आता सरकार यातून वाट कसं काढतं हे पाहणं तितकंच महत्वाचं असणार आहे। आणि या सगळ्या लोकप्रिय योजना किंवा लोकांना प्रेरणा देणाऱ्या किंवा लोकांना आवडणाऱ्या योजना या चालूच ठेवणार का बंद करणार किंवा त्यात काही कपात करणार ही पाहणं तितकंच महत्वाचं असेल। अर्थातच माधव, कर्जाचा बोजा वाढतोय आणि राज्य सरकार कर्जाच्या बोजाखाली गेल्यावरती इतर योजनांना त्याचा फटका बसतोय। नेमकं याच्यावरती ठोस पाऊल केव्हा उचललं जाईल हेच पाहावं लागेल। राज्यभरातल्या जनतेचं त्याकडे लक्ष असणार आहे। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।